नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहे निरफणसाचे नगेट्स। तर ते कसे करायचे ते आज आपण बघूया। हे निरफणस आहेत। कोकण भागात किंवा गोव्यामध्ये निरफणस जास्त मिळतात किंवा तिथे जास्त झाडं आहेत, त्यामुळे निरफणसाचे वेगवेगळे भाजी, निरफणसाची आमटी, कापं असं वेगवेगळं केलं जातं। तर आज आपण त्याचे नगेट्स करायचे आहेत। निरफणस कट करते वेळी सुरीला आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। हे आता मी सुरीच्या सहाय्याने वरचं साल काढून घेत आहे। विळीने पण आपण काढू शकतो। हे पूर्ण फणसाची या साल जी वरची आहे ती सगळी काढून घ्यायची आहे। आता त्याचे 2 भाग करून घ्यायचे। आता हा जो मधला भाग आहे तो कट करून टाकून द्यायचा असतो। आता हा आपण काढून टाकूया। त्याला पाव असं म्हणतात आणि तो वापरला जात नाही भाजीमध्ये, किंवा आपण जे काही पदार्थ करू त्यात तो टाकून दिला जातो। आता हा पण थोडासा भाग बाजूच्या साईडचा खराब झालेला होता। हे असं दिसत होतं वरून फणसाला काही वेळेला समजत नाही की आतून खराब आहे किंवा काय। ज्यावेळी आपण कापतो फणस त्यावेळी ते समजतं, तर तो तेवढा भाग काढून टाकून द्यायचा आहे आणि उरलेला भाग आपण वापरायचा आहे कापं, भाजी किंवा काही करू त्याच्यासाठी। आता हे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत, कारण का त्याला असा चीक असतो तर तो निघून गेला पाहिजे आणि पाणी पुन्हा स्वच्छ झालं पाहिजे धुतल्यानंतर। इथपर्यंत ते 2-3 वेळा धुवायचं। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। निरफणसाची कापं तर सगळ्यांनाच अगदी आवडतात। निरफणसाची आमटी होते, भजी करता येतात, असे निरफणसाचे वेगवेगळे पदार्थ करता येतात। पण हा आज मी एक वेगळा प्रकार केलेला आहे आणि मला तर वाटतं यूट्यूबवर प्रथमच असं नगेट्स निरफणसाचे असे अजूनपर्यंत कोणी दाखवलेलेच नाही आहेत, ते आज मी तुम्हाला दाखवत आहे। आता हे शिजवून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचे पूर्णपणे, अगदी ह्या फोडी ज्या आहेत त्या, आणि अशा हाताने कुस्करून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे थंड झालेले पाहिजेत फोडी, नाहीतर मग मॅशरने वगैरे आपण ते मॅश करून घ्यायचे। त्याच्यामध्ये एकही असं फोड वगैरे राहता नाही, व्यवस्थित पूर्णपणे म्हणजे त्याचा लगदा झाला पाहिजे। आता इथे मी 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, चाट मसाला, मीठ, ब्रेड क्रम्स। आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं एक एक साहित्य मिक्स करायचं आहे। हे 2 बटाटे घेतले होते, उकडून मॅश करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये कांदा इथे मी 2 मध्यम साईजचे घेतले होते आणि ते बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आधी थोडा घालते कांदा, पुन्हा लागला कमी वाटला तर पुन्हा आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये जास्त आपण निरफणस ठेवायचा आहे आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा जो मिक्स केला होता तो थोडासा कमी हे करायचा, घालायचा आहे। आता इथे मसाला मी 2.5 चमचे घेतलेला आहे। चाट मसाला 1 चमचा घालायचा, मीठ अर्धा चमचा,
कारण का आपण निरफणसाच्या फोडी शिजवतेवेळी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं. आणि पुन्हा हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं अगदी एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणाला जर वाटत असेल आपल्याला की पातळ आहे किंवा त्याची घट्ट अशी टिक्की होणार नाही, राऊंड होणार नाही, तर त्याच्यामध्ये मग आपण ब्रेड क्रम्स घालून पुन्हा ते मिश्रण घट्ट होईल असं करायचं. हे आता पातळ जरा वाटते तर त्याच्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स मी टाकत आहे. हे मी सुकवलेला आपण ब्रेड हे करतो, जो भाजून घेतो आणि त्याचा ब्रेड क्रम्स करतो, तसा हा चुरा आहे ह्याचा. पण याच्यामध्ये मी ब्रेड जो आपला नेहमीचा असतो तोही त्याच्यामध्ये मी घातला होता नंतर, की जो तो जास्त कुरकुरीतपणा यावा म्हणून मी काय केलं, त्याच्यामध्ये ब्रेडचे तुकडे पुन्हा मिक्सरमध्ये तुकडे करून घातले आणि त्याचा चुरा करून घेतलेला होता आणि तोही घातलेला आहे. इथे कोणतंही एक प्रकारचं जरी वापरलं तरी चालतं, माझ्याकडे होते ते त्यामुळे मी घातले. एक सुकवलेला ह्याचा होता, सुकवलं म्हणजे आपण जो ब्रेड भाजून ज्याचं ब्रेड क्रम्स बनवतो तेही होतं, आणि हा आणलेला फ्रेश ब्रेड होता, तर त्याचेही मी बारीक चुरा करून घातलेला आहे. अशा प्रकारे मी दोन्हीही इथे वापरलेले आहेत, पण एक आपण वापरला तरी चालू शकतं. आणि हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करायचं. आणि नगेट्सचा जसा शेप असतो तसा त्याला आपण आता शेप देऊन घ्यायचा आहे. लहान मोठी जी साईज आपल्याला हवी त्या साईजमध्ये आपण ते नगेट्स तयार करायचे आहेत. अशा प्रकारे हे सगळे नगेट्स तयार झालेले आहेत करून. आता हा रवा आहे आणि बारीक रव्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घातलेले आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तर ते मिक्स करून घ्यायची आहे. हे पातळ, ही स्लरी जी आहे ती पातळ ठेवायची आहे, ती जास्त घट्ट ठेवायची नाही आहे. म्हणजे त्या नगेट्सवर अगदी पातळ थर बसला पाहिजे. आता एक एक नगेट्स हे त्या पातळ कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडून ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचे आणि आपण इथे तळून घ्यायचे आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. आता एक एक करून ते आपण तळून घ्यायचे. तेल सुरुवातीला अगदी तापवून घ्यायचं आणि नंतर मग गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आहे.
आणि लगेच त्याला आपण चमच्याने किंवा झाऱ्याने लगेच त्याला ढवळायचं नाही आहे, कारण ते अगदी हलके नाजूक असतात. थोडेसे जरासे ते भाजले गेले, तळले गेले की मग थोड्या वेळाने त्याला परतायचे आहेत. ते सुद्धा अगदी हलक्या हाताने परतायचे आहेत. मुलंसुद्धा जर अगदी भाजी खात नसतील फणसाची तर अशा प्रकारे नगेट्स केल्यानंतर अगदी समजतच नाही की ते कसले आहेत. अगदी मुलं आवडीने खातील, इतके सुंदर होतात खायला. तर हे तर तळून झालेले आहेत. आता ते एक एक आपण काढून घेऊया टिश्यू पेपरवरती. आणि अशा प्रकारे हे सगळे आपले नगेट्स तयार करून झालेले आहेत. आता हे काढून घेऊया. नक्की करून बघा अगदी ही रेसिपी, कारण नेहमी आपण निरफणसाची कापं करतो, भाजी करतो, आमटी करतो, भजी करतो, पण हा एक वेगळा प्रकार आहे. अगदी सगळीजण अगदी आवडीने खातील. खरं म्हणजे सॉस किंवा चहा बरोबर ते छान लागेल, पण ती नुसतीही खायला अगदी चांगले लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट